अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे। देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। देवीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पंचमी, अष्टमी, नवमी या तिथीला कुंकुमार्चन केले जाते। देवीचे कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये कसे करावे हे जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चैत्र नवरात्रीला प्रभू रामाची नवरात्र असंही म्हणतात। यात प्रभू श्रीरामाच्या पूजेबरोबर देवीचीही पूजा केली जाते। देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावं किंवा देवीचा जप करत तिला कुंकवाचं स्नान घालावं म्हणजेच कुंकुमार्चन करावं असं म्हटलं जातं। कुंकुमार्चन करण्यासाठी जे कुंकू आपण वापरतो ते कुंकू हळदीपासून बनवलेलं असावं असं सांगितलं जातं, कारण कुंकवामध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते। म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते। कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड केली जाते। घरामध्ये देवीची नवीन मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा का होईना पण कुंकुमार्चन करावं असं सांगितलं जातं। त्यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते। आता कुंकुमार्चन कसं करावं हे जाणून घेऊया। कुंकुमार्चन करण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे जी पण तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्याचा सर्वात आधी तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर एका चांदीच्या, पितळाच्या किंवा तांब्याच्या ताम्हणामध्ये ती देवीची मूर्ती ठेवावी। त्यात तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल, दुर्गा मातेची असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा श्रीयंत्र असेल तर ते घ्यावं किंवा तेही नसेल तर कुलदेवीचं टाक घेतलं तरी चालेल। देवीला स्नान घातल्यानंतर तुम्ही देवीला लाल फुले वाहावी, धूप दीप अगरबत्ती लावावी। ताम्हणामध्ये मूर्तीच्या आजूबाजूला फुले ठेवून ताम्हण सुशोभित करावं। कुंकुमार्चन करताना श्री सूक्तचा तुम्हाला 16 वेळा पाठ करायचा आहे। त्यानंतर 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे। ज्यावेळी तुम्ही फलश्रुती म्हणणार आहात त्यावेळी तुम्हाला कुंकुमार्चन न करता हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे। ही तुम्हाला 1 वेळेसच म्हणायची आहे। त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। त्यावेळी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे व नवार्णव मंत्र तोही 16 वेळा म्हणायचा आहे। आणि तुम्हाला शक्य झालंच तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ म्हणजेच 108 वेळा तुम्ही म्हणू शकता। आता हे सगळे जे मंत्र आहे, स्तोत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तर ते पाहून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना तुम्हाला अनामिका आणि अंगठा या 2 बोटांचा वापर करायचा आहे। अनामिका म्हणजे करंगईच्या शेजारचं बोट आणि अंगठा या 2 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकुवात येते व नंतर हे कुंकू आपण लावल्यावरती त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते। त्यामुळे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते एका डबीत साठवून ठेवावं। हे कुंकू तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीने लावावं। तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात किंवा घरातही तुम्ही हे कुंकू लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही कामासाठी बाहेर चाललेला आहात त्यावेळी तुम्ही हे कुंकू लावून बाहेर पडावं। तुम्ही हे कुंकू इतर स्त्रियांना, तुमच्या मित्र आप्तेष्टांना कुंकू देवीचा आशीर्वाद रूपी प्रसाद म्हणूनही तुम्ही देऊ शकता। म्हणजे काय होतं की आपण सतत कुंकुमार्चन करतो, मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला अशा विशेष तिथींवर जर आपण कुंकुमार्चन केलं की ते कुंकू खूप साठतं। मग अशा कुंकवाचं काय करावं आपल्याला प्रश्न पडतो। तर अशा वेळी ते तुम्ही मित्र आप्तेष्ट, इतर स्त्रियांना, तुमच्या शेजारी पाजारी देवीचा आशीर्वाद रूपी प्रसाद म्हणून देऊ शकता। अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी तुम्हाला या कुंकवाची नक्कीच मदत मिळू शकते। हे कुंकू तुम्हाला देवपूजेमध्ये परत वापरायचं नाहीये। हे कुंकू तुम्ही रोज कपाळी किंवा सिंदूर म्हणूनही वापरू शकता। कुंकवात प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीमध्ये आकर्षित होतात। मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या
गंधलहरींचं प्रतीक म्हणून कुंकू उपचाराला देवी पूजेमध्ये अग्रगण्य स्थान दिले जाते. चैत्र नवरात्रीमध्ये आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी किंवा तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या देवीकडून पूर्ण करण्यासाठी आणि देवीची आपल्याकडून सेवा व्हावी यासाठी कुंकुमार्चन हा विधी आवर्जून सर्वांनी करावा. तर अशा प्रकारे या चैत्र नवरात्रीमध्ये किंवा तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा अशा विशेष तिथींवरती तुम्ही आपल्या कुलदेवीचं असेल म्हणजे अन्नपूर्णा देवी, दुर्गा माता किंवा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर यावरती आवर्जून कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन केल्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होते. फक्त कुंकुमार्चन करण्याआधी ती इच्छा, ती मनोकामना तुम्हाला देवीला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला देवीची आरती करायची आहे. तुम्ही देवीला गोडाचा नैवेद्यही दाखवू शकता आणि तुमची इच्छा बोलायची आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कुंकुमार्चन करत आहात. तुम्ही आधीही बोलू शकता, कुंकुमार्चन झाल्यानंतरही बोलू शकता. तुम्हाला अनुभवायला मिळेल की लवकरच तुमची ती मनोकामना पूर्ण होईल आणि फक्त निस्वार्थी मनाने तुम्ही कुलदेवीची सेवा किंवा आपल्या देवीची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी ही कुंकुमार्चन आवर्जून करावं. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री कुलदैवताय नमः असं नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.